कोविडचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले असताना राज्यामध्ये निर्बंध लावून 50% क्षमतेवर सर्व प्रतिष्ठानं सुरू ठेवण्याबाबत निर्णय केला आहे. आजपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नसल्याने शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्ग बंदच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होते. पण शिक्षणाचं वातावरण नव्हतं. गेल्या काही महिन्यांपासून शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्ग सुरू होते, पण कोविड रुग्ण वाढल्याने बंधन आले आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून वय वर्ष 15 ते 18 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लस देणे सुरू असल्याने आता विद्यार्थ्यांना धोका कमी झाला आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतली आहे त्यांना शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी वर्गात बसण्याची परवानगी द्यावी. सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर व कोविड लस या चतुसूत्रीवर 50% क्षमतेने शैक्षणिक वर्ग, शिकवणी वर्ग सुरू करण्यात यावे, अशी मागणी अमरावती महानगरपालिका सभागृह नेता तुषार भारतीय यांनी केली होती. या मागणीचा विचार करून राज्य सरकारने येत्या 24 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सभागृह नेता तुषार भारतीय यांनी सांगितले. 10 तारखेला आम्ही जी मागणी केली होती की शाळा, शिकवणी वर्ग, शैक्षणिक संस्था सुरू करा, तो निर्णय राज्य शासनाने मान्य केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आता ऑफलाईन शिक्षण सुरू होणार आहे. ऑनलाईन शिक्षणावर फार काही विद्यार्थ्यांचा विश्वास नव्हता आणि शिक्षकांनाही शिकवण्याचा आनंद नव्हता, कारण की 15 ते 18च्या दरम्यान आपण आता वॅक्सिन सुरू केलेलं आहे आणि तसंही रोगप्रतिकारशक्ती मुलांची चांगली असते आणि मग आता जो पहिला डोस त्यांना मिळालेला आहे आणि हे कोवॅक्सिन देत असल्यामुळे लगेच 28 दिवसात त्यांना दुसरा डोस मिळणार आहे आणि म्हणून ही शाळा सुरू करणं गरजेचं होतं आणि नियमात अटी राहून, नियम अटी शर्तीमध्ये राहून ही शाळा सुरू करण्याचा निर्णय केला. हा फार चांगला निर्णय झाला आहे. आम्ही जी मागणी केली होती त्या मागणीला आता यश मिळालेलं आहे. आम्हाला त्याचा अतिशय आनंद आहे.